अत्यंत भावूक असा हा क्षण आहे. शरद पवार यांच्या समोर हा असा प्रसंग येणं हे सुद्धा अत्यंत कठीण अशी ही वेळ आहे. जय पवार, अजितदादा पवार यांचे त्यांचा मुलगा, त्यांचे मोठे बंधू पाहत पवार, ही सर्व मंडळी गेले काही काळ या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपण पाहत आलेलो आहोत. आज अजित पवार यांचा अखेरचा हा जो प्रवास आहे, बारामतीकरांना अलविदा करणार आहेत त्यांचे लाडके दादा. खरं तर शरद पवार यांच्या हाताखाली तयार झालेला हा नेता अतिशय रोखठोक भूमिका मांडणारा, दिलखुलास असा हा नेता. जेव्हा शरद पवार हे केंद्रात मंदारसर सक्रिय झाले तेव्हा अजित पवारांनी एक प्रकारे महाराष्ट्रातली धुरा सांभाळली, किंवा तेव्हापासून अजित पवार महाराष्ट्रात सक्रिय झाले असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण तेव्हापासूनच त्यांनी त्यांचा दांडगा जनसंपर्क तयार करायला सुरुवात केली. नक्की एक जवळजवळ 3 दशकांचा हा प्रवास आहे अजितदादांच्या संपूर्ण कार्यकाळाचा. या 3 दशकांमध्ये अनेक चढउतार अजितदादांनी स्वतः पाहिले. या 3 दशक आता तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्याचं आपण पाहतोय. प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिलदार मित्र गमावला अशी प्रतिक्रिया ज्यावेळेला दिली होती, ती प्रतिक्रिया काही अशी येत नसते. खऱ्या अर्थानं ती प्रतिक्रिया सर्वार्थानं योग्य होती. त्याचं कारण आपण पाहिलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यात गेल्या काही काळात ज्या सौहार्दाचा जो भाव होता तो सुद्धा आपण स्पष्टतेनं बघितलेला होता. आणि अचानक ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, अचानक हा जो क्षण महाराष्ट्र बघतोय, अत्यंत कठीण असा हा क्षण आहे, अत्यंत कठीण असा हा प्रसंग आहे. महाराष्ट्राचे सर्व नेते, सर्व पक्षीय नेते आज हे अखेरचं दर्शन घ्यायला अजितदादांना निरोप द्यायला इथे जमलेले आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका प्रमुख, प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा अजितदादांना इथे अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच दाखल झालेले आहेत. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचले. खरं तर आम्ही एक टीम होतो, आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो असं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. माझा मोठा भाऊ मी गमावलाय असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अनेक राजकीय बडे नेते सध्या उपस्थित आहेत. शरद पवारांच्या बाजूला नितीन गडकरी, त्यांच्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. पोलीस विभागाची सूचना, ड्रोन खाली घ्या. कितीही राजकीय मतभेद खरं तर असले तरी एखाद्या नेत्याचं अशा प्रकारे जाणं, अशा प्रकारे एक्झिट घेणं हे मनाला चटका लावून जाणारं असतं. सध्या या विधी पार पडतायत. शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
देशमुख साहेबांसाठी चेअर